हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे जे विद्यार्थी PhD एंट्रन्स एक्झाम देणार आहे, तर त्यांची फायनल लिस्ट आणि टाइम टेबल रिलीज झालेला आहे. आणि काही विद्यार्थी जे जे आहे ते पेट एक्झामसाठी पात्र नाही ठरलेले आहे. त्याच्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्झाम तुम्हाला कशी क्रॅक करायची आहे, 10 दिवसाची काय स्ट्रॅटेजी असणार आहे तुमची, तर हे सगळे काही मुद्दे जे आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती. तर हे आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट आणि आपण खाली बघितलं न्यूज आणि अनाउन्समेंट, तर यामध्ये टाइम टेबल दिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲपिअरिंग स्टुडंट म्हणजे जे विद्यार्थी एक्झामसाठी पात्र ठरलेले आहे, ज्यांनी ग्रेव्हियन्स वगैरे भरले होते तर त्यांचे ॲक्सेप्ट झाले, काहींचे ॲक्सेप्ट नाही झाले. तर त्याच्यानंतर एक्झेम्प्टेड कॅटेगरी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नेट सेटमधून म्हणजे त्यांना एक्झाम द्यावी नाही लागत, डायरेक्ट ते इंटरव्ह्यूला एलिजिबल असतात, तर त्यांची पण जी आहे लिस्ट लागलेली आहे. आणि जे विद्यार्थी जे आहे आता अपात्र ठरलेले आहे, म्हणजे त्यांना एक्झामच देता येणार नाही आहे, तर जवळपास 850 विद्यार्थी जे आहे ते रिजेक्ट झालेले आहे त्यांचे फॉर्म. त्याच्यानंतर प्रोविजनल लिस्ट होती, तर त्यांनी परत ते ओपन केलेले आहे. प्रोविजनल लिस्ट काय काय क्वेरी वगैरे होती ते तुम्ही परत बघू शकतात. तर आधी आपण बघून घेऊया एक्झेम्प्टेड कॅटेगरीवाले, म्हणजे सॉरी फायनल लिस्ट जे आहे म्हणजे जे एक्झाम देणार आहे, तर त्यांचे काहींचे प्रश्न होते का सर आमचे जे आहे रिमार्कमध्ये डबल स्टार डबल ॲट द रेट का आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे आहे ग्रेव्हियन्स वगैरे भरलेलं असेल तर त्यामुळे ते आलेले आहे. आणि काहींचे नाही आले, काहींचे आलेले आहे, तर तसं काही इश्यू नाही आहे, व्हेरीफाईड झालेले आहे तुमचे डॉक्युमेंट. तर आणि काही तुम्हाला ॲडमिशनच्या टायमाला जे आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वगैरे जे आहे ते तुम्हाला अपलोड म्हणजे द्यायचे आहे तिथं, त्यामुळे ते हॅश आलेले मे बी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे विद्यार्थी आहे म्हणजे जे कॅन्डिडेट आहे, तर हे एक्झाम देऊ शकतात. तर तुमचं यामध्ये नाव बघा, ह्या PDF मध्ये तुमचं नाव बघू शकतात तुम्ही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आहे फायनल लिस्ट, एक्झाम जे देणार आहे तर त्यांचे नाव यामध्ये आहे, तर इथे तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर जे विद्यार्थी एक्झेम्प्टेड आहे म्हणजे ज्यांनी नेट सेटमध्ये भरलेलं होतं फॉर्म, ते क्वालिफाईड आहे विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी पण हे जे आहे इथे त्यांनी अनाऊन्समेंट केलेले आहे, तर तुम्ही तुमचं नाव जे आहे यामध्ये चेक करू शकतात. आणि आता विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आहे तर त्यांचं जे आहे म्हणजे त्यांनी अपलोड नाही केले, काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अपलोड नाही झालेले आहेत, तर त्यांचे जे आहे बरेचसे विद्यार्थी जे आहे जे PGचा असतो, पोस्ट ग्रॅज्युएशनचं जे आपला मार्क लिस्ट असतो किंवा मग त्यासोबत डिग्री सर्टिफिकेट वगैरे येतं, तर ते त्यांनी अपलोड नाही केलेले होते. तर त्यांचे जे आहे PGचे ज्यांनी अपलोड नाही केले मार्कशीट वगैरे जे आहे ते त्यांचे सगळ्यांचे आपले फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट झालेले आहे आणि ते आता एक्झाम देऊ शकणार नाही. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघून घेऊया एक्झाम क्रायटेरिया, तुम्हाला 10 दिवसात कशी स्ट्रॅटेजी असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण टाइम टेबल पण बघणार आहोत. परत त्यांनी टाइम टेबलमध्ये पण थोडं घोळ केलेला आहे युनिव्हर्सिटीवाल्यांनीच, तर ते पण आपण व्यवस्थित बघून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे आहे 2 तासाचा वेळ असणार आहे, 100 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे. आणि 50 क्वेश्चन रिसर्च मेथडॉलॉजी आणि 50 क्वेश्चन तुमचे सब्जेक्ट स्पेसिफिक. जसं की माझं कॉमर्स आहे, तर मला कॉमर्समधून 50 क्वेश्चन विचारलं जाणार आहे. आणि 50च मार्क पाडायचे आहे, तर 100मधून 50 मार्क पाडायचे आहे तुम्हाला, तर ते तुम्ही क्वालिफाईड असणार आहे. आणि कॅटेगरीमध्ये जे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी 45च मार्क आहे, बट त्यांचे जे आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल असलं पाहिजे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट वगैरे त्यांनी दिलेलं पाहिजे ते. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला ते बोलवलं जाणार आहे, म्हणजे ते जे क्वालिफाईड होणार आहे. आणि हे जे आहे हे स्कोर कार्ड फक्त 1 वर्षच व्हॅलिड असणार आहे. तर अशा प्रकारे याचं एंट्रन्स एक्झाम जे आहे ते हे त्याचं जे आहे क्रायटेरिया असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 तासाचा तुमचा पेपर असणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2.
तर रिसर्च मेथडॉलॉजी हे जे आहे, हे सब्जेक्ट जे आहे हे अननोन असतो. म्हणजे आता आपल्या सब्जेक्टचं तर सगळ्यांनाच माहिती असतं, बट हे जे कोर्स आहे म्हणजे हे जे सब्जेक्ट आहे रिसर्च मेथडॉलॉजी हे अननोन असतो. तर यासाठीच आपण ग्लोबल ऑनलाईनवरती 3 दिवसीय कार्यशाळा 3 डेज क्रॅश कोर्स हे आपण करणार आहोत. तर यामध्ये तुमचा इंटर सिलेबस कवर होणार आहे. तर 26 ते 28 हे क्रॅश कोर्स असणार आहे आपला. तर यामध्ये तुमचा सगळं सिलेबस जे आहे पूर्ण सिलेबस आमच्या एक्सपर्टच्या द्वारे कंप्लीट केलं जाणार आहे. तुमचे प्रत्येक टॉपिक प्रत्येक तुमचा कन्सेप्ट आहे यामध्ये क्लिअर होणार आहे. त्याच्यानंतर 10 टेस्ट सिरीज तुम्हाला भेटणार आहे. जसे तुमचे म्हणजे एक्झाममध्ये पेपर येईल तर त्या प्रकारेच हे क्वेश्चन पेपर आम्ही जे आहे डिझाईन केलेलं आहे टेस्ट. त्याच्यानंतर नोट्स तुम्हाला भेटणार आहे आणि हे जे 10 टेस्ट आहे आजपासूनच स्टार्ट होऊन जाणार आहे तुमच्या. तुम्ही आत्ता कोर्स जॉईन केला तर 10 दिवसात तुम्ही 10 टेस्ट चांगल्या प्रकारे सोडू शकतात. त्याच्यानंतर आणि संध्याकाळी 6 वाजता टेस्ट होईल तुमची. त्याच्यानंतर 2000+ MCQs क्वेश्चन बँक तुम्हाला दिली जाणार आहे. हे जे लाईव्ह कोर्स असणार आहे हे मराठी लँग्वेजमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मराठी वगैरे कळत नाही तर त्यांच्यासाठी हिंदी पण असणार आहे. हिंदी रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असेल आणि इंग्लिश लँग्वेज हे तिन्ही लँग्वेज आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हे जे कोर्स फीज आहे हे फक्त 799 रुपये ठेवलेली आहे आपण. 10 दिवसात तुमची म्हणजे भरपूर आम्ही अशी प्रॅक्टिस करून घेणार आहे की यामध्ये तुम्हाला जर 10 ते 15 मार्क पडत असेल यामध्ये तर तुम्हाला हमखास इथे 30+ तुम्ही इथे जाताल. 30 ते 40 मार्क. आणि ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे चांगली प्रॅक्टिस केली तर ते 40पर्यंत जाऊ शकतात. आमचा कोर्स तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे प्रिपरेशन त्याचं केलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे खूप टाईम कमी आहे तर कोर्सला जॉईन करा आणि कोर्स तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. त्याच्यानंतरची जी फीज 799 आहे. आणि परत तुम्ही काही इन्फॉर्मेशन साठी या नंबरवरती तुम्ही जे आहे कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि कोर्स जॉईन करायचा असेल तर इन्फॉर्मेशनसाठी या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केलं तर तुम्हाला सगळं काही माहिती व्हॉट्सअप थ्रू पुरवल्या जाईल. त्याच्यानंतर सेकंड पेपर जे असणार आहे तुमचा सेकंड पेपरसाठी पण आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. यामध्ये जेवढे तुम्हाला सब्जेक्ट दिसत आहे तर त्याचे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे हे कोर्स हे स्टडी मटेरियल. तर याला पण तुम्ही घेऊ शकतात आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करू शकतात. कारण की अजून 10 दिवस बाकी आहे. 10 दिवस बाकी आहे तर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करू शकता अजून पण. आणि पेपर 1ची आमची गॅरंटी असतो. आम्ही सगळं काही तुमचा कवर करून घेतो ह्या 3 दिवसात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला टाईम टेबल बघायचं आहे. आता टाईम टेबल त्यांनी फॅकल्टी वाईज दिलेलं आहे. मॉर्निंग सेशन असे 3 स्लॉट होणार आहे तुमचे. तर 10 ते 11 सब्जेक्ट कोड कोणकोणचे सब्जेक्ट आहे तुमचा कोणता सब्जेक्ट आहे ते तुम्ही इथे बघू शकतात. आता यांनी 10 ते 11 दिलेलं आहे. इथे 10 ते 11 एकच तास होतो आणि पेपर असणार आहे तुमचा 2 तासाचा. तर यामध्ये हे गोळ झालेला आहे. तर 10 ते 12 म्हणजे होईल तुमचा पेपर मे बी. बट आता ते काय करतात त्याच्यावरती डिपेंड आहे. नाहीतर हे जे टाईम टेबल आहे हे चेंज पण होऊ शकतो. त्याच्यानंतर 12 ते 3 13 म्हणजे 12 ते 1. तर 12 ते 1 त्या दरम्यान पण एकच तास होतो. तर तुमचा पेपर जे आहे 2 तासाचा असणार आहे. तर हे स्लॉट जे आहेत थोडं चुकलेले आहे. बट ते हे जे आहे म्हणजे तुमचा ॲडमिट कार्ड वगैरे आल्यानंतर ते करेक्ट टायमिंग वगैरे ते परत करतील. मे बी त्यांच्या लक्षात नाही राहिलेलं असेल बट त्यांनी इथे दिलेले आहे. इथे बघू शकता तुम्ही सेकंड नंबरचा पॉईंट आहे बघा. ड्युरेशन ऑफ 2 hours विथ मॅक्झिमम जे आहे 100 मार्क असणार आहे. तुम्हाला ऑफलाईन असणार आहे एक्झाम पेन पेपर मोड. तर अशा प्रकारे तुमचे जे आहे स्लॉट 2 तर हे 3 तारखेलाच असणार आहे. स्लॉट 1 म्हणजे आफ्टरनून सेशन असणार आहे. आणि तर अशा प्रकारे तुमचे विद्यार्थी मित्रांनो असे 2-2 स्लॉट होणार आहे. 4 स्लॉट आहे तुमचे. आफ्टरनूनला 2 आणि मॉर्निंगला 2. तर हे जे आहे आता 2 ते 3 आणि 4 ते
5. बट हे जे आहे टाईम टेबल थोडं चुकलेलं आहे त्यांचं, 1च तास त्यांनी इथे दिलेलं आहे. बट आता तुमचा ॲडमिट कार्ड आल्यानंतरच तुम्हाला जे आहे वेळापत्रक आणि तुमची कुठे एक्झाम होणार आहे ते सगळं काही दिलं जाईल. बट त्यांनी हे चुकीचं टाकलेलं आहे, कारण की 1च तास इथे दिलेला आहे. बट 2 तासाचा तुमचा ॲक्च्युली पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही पण डाऊट असेल, काही पण तुम्हाला शंका असेल, तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात. मी तुमचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता जे विद्यार्थी एक्झामटेड नाही आहे, म्हणजे जे विद्यार्थी जे आहे एक्झाम देऊ शकणार नाही, तर थोडं म्हणजे दुखीचं हे आहे, कारण की असं नाही करायला पाहिजे होतं. कारण की आता जे विद्यार्थी जे आहे ते आता एक्झाम देण्याआधीच, म्हणजे एक्झाम क्वालिफाईड नंतर हे जे प्रोसेस असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर ते असते हे सगळं काही. बट आता युनिव्हर्सिटीचं जे गाईडलाईन आहे, तर त्याप्रमाणे पण आपल्याला चालावं लागतो. तर अशा प्रकारे त्यांनी ड्युरेशन पण दिलेलं होतं ग्रीवियन्ससाठी, तिथे अप्लाय करायचं होतं तुम्हाला. आता ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय नाही केलं तर ते रिजेक्ट झालेले आहे, त्यांना आता एक्झामच देता येणार नाही आहे. तर हे थोडी दुःखद बातमी आहे, म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे होते. सर 850 विद्यार्थी जे आहे ते इथे अपात्र ठरलेले आहे. त्याच्यानंतर 14,000पेक्षा जास्त स्टुडंट जे आहे इथे ॲप्लिकेशन केलेले आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपला यामध्ये नाव वगैरे शोधा तुमचं. आता काय नाव आहे तुमचं, आता इथे नसेल तर ते 2 तुम्हाला शोधायचे आहे. आता एक्झामटेड कॅटेगरी आणि एक्झाम्शन कॅटेगरी, म्हणजे जे विद्यार्थी एक्झाम देणार आहे आणि जे विद्यार्थी डायरेक्ट इंटरव्ह्यूला जाणार आहे. इथे नसला तर तुमचा रिजेक्ट वगैरे झाला का तुम्ही इथे पण बघू शकतात, कारण की संख्या 850 विद्यार्थी आहे. सगळ्या फॅकल्टीचे विद्यार्थी इथे रिजेक्ट झालेले आहे. तर PGचे जे आहे, PGचे तुम्ही मार्कशीट इथे अपलोड नाही केलेली आहे. आणि परत इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा आधी इथे फुलफिल नसेल, त्याच्यानंतर सब्जेक्ट जे आहे ते रिलेटेड सब्जेक्टमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला नसेल, तर तुमचे जे आहे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचे इथे नाव आलेले आहे तर त्यांना ऑल द बेस्ट. 10 दिवसच बाकी आहे. चांगल्या प्रकारे स्टडी करा आणि तुमच्या एक्झामला क्वालिफाईड करा, कारण की इथे सीट पण भरपूर आहे आणि तेवढं तुम्हाला कॉम्पिटिशन पण असणार आहे. तर चांगल्या प्रकारे स्टडी करा, कोर्सला जॉईन करा, कारण की थोड्या दिवसात 10 दिवसात तुम्हाला कुठे पूर्ण बुक वगैरे तुम्हाला वाचायला वेळ नसतो. आम्ही 3 दिवसातच तुमचा सगळं कोर्स जे आहे ते कंप्लीट करतो आणि तुम्हाला एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही पण डाऊट असेल, काही पण तुम्हाला अडचण असेल, तर मला तुम्ही कमेंट करा. मी कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या